हॅलो गाईज अँड गुड मॉर्निंग. नवीन डे तुमचं स्वागत आहे. आणि सकाळचे वाजले आहेत किती? 9:15 आणि 9:30ला ब्रेकफास्ट संपतोय. तर आता आम्ही चाललो ब्रेकफास्ट करायला. अँड विशिंग यू ऑल अ व्हेरी मेरी क्रिसमस. आणि आज आहे आमचा ॲनिव्हर्सरी, जसं तुम्ही स्टार्टिंगला बघितलं सेलिब्रेशन आमचं. सो दिस इज इट. आणि चला आता ब्रेकफास्टला जाऊया. मी दोघांनी मस्त मस्त रेड घातलंय. आम्ही आज क्रिसमस थीम घालायचा विचार केलाय. सो कसं वाटतं आम्ही सांगू. प्रांजलीने वरती जॅकेट घातलं म्हणून जास्त हायलाईट नाही होतं. मी होतोय आय गेस. सो गाईज मी हिम्मत करून हाफ चड्डी घातली आहे आणि मला आता लागली आहे थंडी. कुडकुडायला लागलो आहे कारण की मस्त समोर तुम्ही बघू शकता फॉग आहे सगळीकडे आणि टेम्परेचर खूप कमी आहे. सो काही लोक करतात चेकआउट आणि आम्ही करणार आहोत उद्या चेकआउट. आम्ही नाश्ता करायला बसलो आहे ब्रेकफास्टसाठी. सो प्रांजली काय काय खातेस? पावभाजी आणि ब्रेड बटर. आणि मी एक्स्ट्रा घेतलं आज उपमा, पावभाजी आणि ब्रेड बटर. चला आम्ही आता आहोत रेडी. हा आहे माझा आउटफिट, हा आहे प्रांजलीचा आउटफिट. आणि आता आम्ही चाललोय महाबळेश्वरला. लंच करू, काही प्लेसेस एक्सप्लोअर करू. सो चला निघूया. आधी थोडं काहीतरी खाऊया कारण की आम्ही चिकन खाऊन ॲक्च्युली कंटाळलो आहे. आणि 1 तास आहे पोचायला कुठे. महाबळेश्वरमध्ये सगळं आता अवेलेबल आहे आम्हाला. तर महाबळेश्वरमध्ये पोचायला 1 तास तरी लागणार. सो दिस इज द थिंग. सो गाईज आम्ही ग्रेपवाईन कॅफेला आलो आहेत आणि पार्किंग शोधायला खूप जास्त वेळ गेला. पण फायनली आम्हाला एक पार्किंग मिळाली. सो आम्ही इकडे पार्क करतो आणि समोरच ग्रेपवाईन कॅफे आहे, तो आम्ही तिथे चाललो. ग्रेपवाईन कॅफेमध्ये आहेत आणि इथे वेटिंग आहे कारण की आज 25 डिसेंबर आहे आणि तुम्ही बघू शकता फुल क्रिसमस वाईब्स आहे तिकडे. क्रिसमस ट्री आणि सिटिंग वरती पण आहे, खाली पण आहे. सो हमें सिटिंग मिल गया अँड प्रांजलीचे फ्रेंड पण येतो निलेश. सो दे आर जॉईनिंग अस. ते पण महाबळेश्वरलाच आहे. सो आम्ही आता फटाफट ऑर्डर करू. आणि इकडे सगळं आहे, नॉनव्हेज पण आहे. मेन गोष्ट प्रांजलीसाठी गुड न्यूज, नॉनव्हेज आहे. चिकन खाऊन कंटाळा आलेला, नॉर्मल चिकन. सो विल ऑर्डर समथिंग. हे आहे अकोरली एक टोस्ट. हे आहे चिकन खिमा पिझ्झा. हा फ्राईड राईस, चिकन ग्रेव्ही आणि हे आहे चिकन बर्गर. आणि आहे माझा फ्रेंड निलेश आणि त्याची वाईफ. हाय मानस. चला आम्ही एन्जॉय करतोय. आम्ही लंच केला, ग्रेपवाईनमध्ये आम्ही लंच केला आणि फूड वॉज नाईस आणि जरा बरं वाटलं. चिकनपासून आम्ही बाहेर आलो. चिकन पासून बाहेर नाही आलो, परत आपण चिकनच खाल्लंय पण व्हरायटी ऑफ चिकन. आम्ही त्याच्यात खिमा पिझ्झा खाल्ला आणि चिकन विंग्स खाल्ले, चिकन बर्गर, अकोरी राईस होता विच इज ऑफ चिकनच होता पण ते आम्हाला जास्त नाही आवडलं. बाकी खिमा पिझ्झा अँड विंग्स वॉज व्हेरी नाईस. आणि मला तर आता क्रेविंग होते स्ट्रॉबेरी क्रीम खायची. सो ते आता मला खायचं आहे. आणि निलेश आणि त्याची वाईफ उतरले आहेत कारण की त्यांचं हॉटेल नियर बाय आणि ते न्यूली मॅरिड कपल आहेत. सो ते लोक आलेले महाबळेश्वरला. सो तो आहे प्रांजलीचा फ्रेंड. सो ते भेटले आम्हाला. तुम्ही आमचा लग्नाचा व्लॉग तर बघितलाच असेल, त्याच्यामध्ये आम्ही 2-3-4 दिवस आहेत नाही, लास्ट वीकचा लास्ट संडेच्या व्लॉग मध्ये आम्ही त्याच्या लग्नाला, वेडिंग डे वाला व्लॉग होता ना, तो त्याच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. सो दिस वॉज द थिंग. ठीक आहे चला आता आम्ही चाललो एक राहुल फार्मला. जे राहुल फार्म आहे ते स्ट्रॉबेरी फार्म आहे. सो बघूया. आता मी गुगल सर्च केलं, अभिषेकने आम्हाला सजेस्ट केलंय. सो जाऊया. आपण कुठे चाललोत मानस? आपण आता चाललोय राहुल स्ट्रॉबेरी गार्डन. हो अजून 5 मिनिटं आहेत पोचायला. 1.8 किलोमीटर. सो तुला स्ट्रॉबेरीज आवडतात? मला आता फार्म्स चालू आहेत.
हे सगळे स्ट्रॉबेरीचेच फार्म आहे. सीझन आहे ना आता स्ट्रॉबेरीचा. येस, पीक सीझन ऑफ स्ट्रॉबेरीज. आणि जे तुम्हाला मे महिन्यात नंतर एप्रिल महिन्यात जे स्ट्रॉबेरीज मिळतात ते नर्सरीवाले असतात. हे नॅचरली ग्रोन असतात म्हणजे ओपन मध्ये. हे बघ स्ट्रॉबेरी वाले आहेत. आता इथे फार्म्स आहेत ऑब्विसली. इकडे आता बाहेर सगळे स्ट्रॉबेरी वालेच दिसणार तुम्हाला. सो लेट्स सी फार्म मध्ये जाऊया. मी तर फर्स्ट टाइम चाललो. तू? मी नाही, मी महाबळेश्वरला खूप वेळा येऊन गेली आहे आणि फार्म मध्ये पण खूप वेळा गेली आहे. ओके, फार्म मध्ये फर्स्ट टाइम. महाबळेश्वरला आलोय मी, पण फार्म मध्ये मी फर्स्ट टाइम. ओ चला भेटूया स्ट्रॉबेरी फार्म मध्ये. येस, आम्ही पोचलो आहेत राहुल स्ट्रॉबेरी फार्म हाऊस. हे बघा, ते तुम्हाला दिसत असेल इथे. हे सगळे तुम्हाला भेटतील. स्ट्रॉबेरीज मिळतील. फ्रेश क्रीम, हे त्यांचं मेनू कार्ड आहे. आणि आता आम्ही चाललोय फार्म. इथून आहे का? आय थिंक हे पण स्ट्रॉबेरीचेच आहेत. आय थिंक नाही त्याचे स्ट्रॉबेरीच आहेत ना. आता जस्ट लावलेली आहे, महिना आहे. अच्छा, हे आता लावले. आता पॉलिथिन टाकलंय. अच्छा, हे अजून एक महिन्याने येईल. ते आता फुलं यायची सुरुवात झाली. ओके. ते बघू शकता तुम्ही इथे. ह्यांना अजून 1 महिना जाणार आहे. ओ, आणि इथे आले स्ट्रॉबेरी. हे बघा. किती वेळ लागतो ह्याला यायला स्ट्रॉबेरीला? आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लावतो. आणि मग 1-2 महिन्यांनी चालू होते. अच्छा, 2 महिन्यात येतात. आणि त्याच्यामध्येच हे आम्ही प्लास्टिक लावून लसूण लावतो. अच्छा, त्याच्यातच लसूण. ओके. लसूण किंवा झाडं कुठं खराब झालं असेल तर कोबी फ्लावरची रोपं लावतो. मग मे एप्रिल मध्ये मिळतात स्ट्रॉबेरी. ते कोणते असतात? ते नर्सरी हेच असतात. फक्त ह्यांची वाढ कमी होते. म्हणजे आता जी मोठी साईज आहे ती नंतर छोटी होते. तेव्हा गरमीचं सीझन होतं ना. ओके ओके. ह्याच्यामध्ये व्हरायटी असतात. अच्छा, व्हरायटी. आता ही रेग्युलर व्हरायटी म्हणजे आता याचा आम्ही ज्यूस, मिल्कशेक आणि जाम साठी यूज होते ही स्ट्रॉबेरी खास करून. आणि ही स्टार्टिंगला आम्ही लावतो तेव्हा हिचा रेट असतो 800 रुपये दिवाळी सीझनला. आणि आता सीझन कसं स्ट्रॉबेरीचं पीक अजून शेतकऱ्यांकडे कमी आहे, त्याच्यामुळे रेट जास्त आहे आणि स्ट्रॉबेरी कमी आहे असं. अजून पुढे पण आहे का? हा, वरती आहे. मोठी आहे. हे बघू शकता. फुल स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. ही बघा, त्याने जस्ट तोडून दिली आहे. कशी लागली? खूप स्वीट आहे. ओहो. यम्मी. मोठ्या साईजवर ही विंटर आहे. ही विंटर प्लस. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये व्हरायटी असतात. अच्छा, ओके. प्रत्येकाची नाव वेगवेगळी आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात दुसरी एक क्वालिटी आहे स्वीट चार्ली म्हणून. स्वीट चार्ली. हा, ही पुढे ही आहे विंटर स्ट्रॉबेरी. विंटर प्लस. ओ सॉरी, विंटर प्लस स्ट्रॉबेरी. बघा, तुम्हाला स्वीट चार्ली बघायचं बघा, तिथे तुम्हाला रेड कलरची एकदम पूर्ण तयार झाली. ही बघा, ही आता व्हरायटी आहे 700 रुपये किलो. ही 700 रुपये महाग येते. हां, आणि ही अगदी स्वीट. तिचं नॉर्मल जरी फळ म्हणजे कच्चं खाल्लं तरी ते तुम्हाला अगदी स्वीट लागेल. ओ, हे जास्त स्वीट स्ट्रॉबेरी आहे. आवडले? हो. पावसात वगैरे नसेल ना? पावसात हे पूर्ण झाडच पूर्ण खराब होतात, डॅमेज होतात. मग पावसात काय करतात? पावसाळ्यात काहीच नाही. ते आहे असंच राहतं. मग पावसाळा संपला सीझन सप्टेंबर एंडिंग पर्यंत की मग पूर्ण हे परत आम्ही क्लीन करतो. सगळं गवत प्लॅस्टिक मध्ये काढून हे झाडं आणि परत ट्रॅक्टर फिरवतो, पूर्ण प्लेन करतो आणि आहे अशीच लाईन तयार करतो. अच्छा. मदर प्लांट असतात. अच्छा, मदर प्लांट. मग एका मदर प्लांट पासून 5 ते 6 झाड तयार होतात. अच्छा.
मग हे पण आता इथे पण चालू करणार आहेत का? नाही, ते वेगळं पीक लावलंय, ते कांदा लावलाय आणि इकडे साईडला हरभरा लावलाय. मस्त विजिट होता एक स्ट्रॉबेरी फार्म मध्ये आणि असं लाल लाल भडक स्ट्रॉबेरी बघून खूप मस्त वाटलं. फ्रेश स्ट्रॉबेरी. आणि आज मला कळलं की स्ट्रॉबेरी मध्ये पण क्वालिटीज असतात. बाबू तुझं नाव काय? नाव काय तुझं? तुझं नाव सांग, तू मोबाईल मध्ये ये ना सांग. युट्यूबर आहे ना तू? युट्यूब काय नाव? निरंजन. हा तेच बोलला, निरंजन. सिरियस गाईज, आम्ही आधी त्याच्यात लसूण, कोबी. आमच्या इथे पण कोबी वगैरे लावतात. पालघर. स्ट्रॉबेरी मलबेरी. जसं स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि मलबेरी. मलबेरी म्हणजे तेच ना, ब्लॅकबेरी. ब्लूबेरी राईट. सो आज मला कळलं की स्ट्रॉबेरीमध्ये पण डिफरंट खूप क्वालिटीज असतात. रिअल टाकले ते बघ. रिअलच असणार. वाव, कसं आहे? मस्त. असं बोल. मी आधी आलेलो 5-6 वर्ष त्या स्ट्रॉबेरी क्रीम खाल्ली. हे पहिल्यांदा हा प्रकार माहितीच नव्हता आणि मी 5-6 वर्षांनी खातोय. सो आय एम एन्जॉयिंग इट. आणि आता मला खाऊ द्या. सो गाइज, अगर आप महाबलेश्वर में हो तो महाबलेश्वर से 20 मिनट्स के डिस्टेंस पे है ये राहुल स्ट्रॉबेरी गार्डन. यहाँ पे आप फार्म का भी एक विजिट ले सकते हो. एंड स्ट्रॉबेरी क्रीम, मलबेरी क्रीम और बहुत सारे बेरीज के क्रीम है, चॉकलेट क्रीम, जो भी है सब कुछ ट्राई कर सकते हो. एंड ये है निरंजन. बहुत बढ़िया है बच्चा, वो क्यूट है. सो आप यहाँ पे आ सकते हो. एंड यू और जब तक आप 2 साल में आ गए बच्चा भी बड़ा हो जाएगा, फिर वो संभालेगा. तो ज़रूर आना राहुल स्ट्रॉबेरी गार्डन. तो मलबेरी प्रांजली खाते हैं. प्रांजली सांग कसं आहे? सही आहे, खूप टेस्टी. ही रेग्युलर वाली आहे. रेग्युलर वाली आहे 400 kg. ही एक व्हरायटी आहे. $500 kg येते. क्रीम का कलर टेस्ट वेगवेगळे आहे. क्रीम खाल्लं थोडं आता हे लागतं. नॉर्मली आंबट गोड नाही, मुळात ही व्हरायटी आंबट गोडच आहे. ही गोड आहे. ठीक आहे. आता ती खाल्ल्यानंतर पुन्हा ही दाखवतो म्हणजे तुम्हाला फरक समजेल. ही थोडी आंबट येते, ही रेग्युलर गोड येते. काय प्राइस आहे? 400 and 500 kg. ही 400, ही 500. kg मध्ये बघा एवढा एक बॉक्स किंवा 2 बॉक्स होतात. असं ठेवल्यावर खराब नाही होत. 4 दिवस. हा 1 किलोचा बॉक्स आहे. फक्त याला प्लॅस्टिक मध्ये ठेवू नका. याला हवा जायला हवा पाहिजे. पेपर आहे असं ठेवा, काही होत नाही. उद्या निघणार. हा टाकोळेला येतात. हाफ केजीचा बॉक्स आहे. जाताना आम्ही उद्या चेकआउट करणार आहेत. तुम्ही उद्या जाणार आहात? हो हो. मग उद्या सकाळी या, तुम्हाला सकाळ उद्या देतो मी. चालेल. या व्हरायटी दोन्ही व्हरायटी माझ्याकडे रेग्युलर असतात. अजून बाकीच्या पण व्हरायटी आहेत, अजून चालू झाल्या. ही व्हरायटी चालू झाल्यावर तिचा रेट हे होतो. म्हणजे आता मोस्टली माझ्याकडे स्ट्रॉबेरी मधली सर्वात गोड व्हरायटी स्वीट चार्ली म्हणून आता थोडीफार चालू झाली. ती 700 रुपये किलो येते. आणि मलबेरी तुम्ही लावता? झाडं असतात. म्हणजे ही जी आपली रेग्युलर झाड असतात तशी असतात. मोठी असतात. मोठी झाडं असतात. ती तुम्ही आता क्रीम दिली, मग ती कशी होती? ती तू विकत आणलेली? हा, आम्हाला आईस्क्रीम आता सध्याला महाबळेश्वरची मलबेरी म्हणजे आपल्या ह्या साईडची नाही झाली. आता जी आहे ती मार्केटची मलबेरी. हाफ केजी.
सो गाईज आम्ही मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी घेतल्या आहेत. एक किती किलो घेतो? अर्धा किलो. हाफ केजीचा आम्ही बॉक्स घेतलाय. 500 रुपये किलो. ह्या क्वालिटीचं नाव आहे विंटर प्लस, जे आता खूप फेमस आहे आणि खूप जास्त स्वीट आहे. मस्त छान अशी स्ट्रॉबेरी. खरंच गोड आहे. अजून एक दिवस ठेवली ना खूप गोड लागेल. खूप छान आहे. ही आता एक पूर्ण रात्रि में संपूर्ण है. सो ये हम लोग ने स्ट्रॉबेरी क्रीम स्ट्रॉबेरी सब खा लिया, खरीद भी लिया एंड अभी रूम में आ गया. एंड एक चीज़ बाकी थी वो है रूम टूर. आपको नहीं दिया था मैंने. सो मैं आपको हमारा रूम दिखाता हूँ. सो यहाँ से ये मेन डोर, यहाँ से एंट्रेंस है. फिर एंट्रेंस के टाइम में लेफ्ट में आप टॉयलेट है विद अ प्रॉपर ग्लास. और ये डोंट वरी, ये कवर भी हो जाता है. एंड इसमें सब टॉयलेटरीज है, हेयर ड्रायर से लेके सैनिटाइजर सब कुछ अवेलेबल है. फिर ये है किंग साइज बेड. सो हमारा है कपल रूम. सो हमारा किंग साइज रूम है. ये है सामने टीवी. एंड द बेस्ट पार्ट कबर्ड है. रेफ्रिजरेटर भी आता है आपको, आप देख सकते हो. यहाँ पे रेफ्रिजरेटर भी है पानी गर्म करने के लिए, और कॉफ़ी भी है. एंड मिरर है. एंड द बेस्ट पार्ट, आइए, दिस इज द व्यू. ये है प्राइवेट पूल. तो ये प्रॉपर्टी में कॉमन पूल भी है, पर ये जो स्पेशल ड्यूलेक्स रूम है, प्रीमियम रूम है, इसमें आपको प्राइवेट पूल आता है. टेबल प्रॉपर टू सिट एंड टू चिल एंड टू ईट एनीथिंग, डिनर मील लंच करना है. और लंच अगर आपको खाना भी है तो रेस्टोरेंट भी अवेलेबल है. और तो अभी हम लोग लास्ट 2 दिन से यहाँ पे रह रहे हैं. एंड यहाँ पे कंटिन्यूस सुबह इतना फॉग जमा होता है कि सामने कुछ भी नहीं दिखता. और अभी शाम के बजे है 5:30. सो आप देख सकते हो ये पूरा लेक व्यू है. कोयना का बैक वाटर है. और अगर कल आपने वीडियो देखा रहेगा तो बोटिंग हमने नीचे किया था. एंड इट इज़ वेरी नाइस. एंड व्यू देखो आप, मस्त बैठ के ऐसे चिल मार के आप व्यू एंजॉय कर सकते हो. थोड़ा जूम करना वो ब्रिज के यहाँ पे, और करना थोड़ा. यस, दिस इज इट. एंड वी आर टोटली इन लव विद दिस प्रॉपर्टी.